प्रदेशाध्यक्षांनी सर्वप्रथम आमचे हर्षवर्धनजी सपकाळ यांनी तिथं ज्यावेळेस धाड पडली होती आणि पोलीस ते सगळं रफादफा करत होते, काय घडलंच नाही असं दाखवत होते, त्यावेळेस आमच्या प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सर्वप्रथम तो मुद्दा लावून धरला. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे असतील, बंटी पाटील साहेब असतील, काँग्रेसचे आमची सगळी मंडळी आम्ही बोलतोय. महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा बेसुमार वापर या सरकारच्या परवानगीनं होतोय. माझ्या तुळजापूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचा भाजपाचा उमेदवार हा ड्रग्जमधला आरोपी जो जामिनावर सुटला त्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं, तो आज आमच्या लोकांवर हल्ले करत फिरतोय. त्यामुळं उपमुख्यमंत्र्याचे भाऊ असो, त्यांचं शेत असो, पोलीसमधले अधिकारी असो, प्रशासनातले अधिकारी असो, भाजपामधले पदाधिकारी नेते असो, हेच सगळे ड्रग्जमध्ये कसे सापडत आहेत. आणि हे सगळं ड्रग्ज कुठं सापडतं आहे? गुजरातच्या बंदरावर. कोणत्या उद्योगपतीचं बंदर आहे? गुजरातमध्ये कुणाचं सरकार आहे? त्यामुळं महाराष्ट्रातली पिढी ही एक तर जाती धर्माच्या नशेत गुंग ठेवायची, नाही तर ड्रग्सच्या नशेत गुंग ठेवायची. आमच्या बहुजनाच्या पोरांच्या डोक्यामध्ये सतत नशा असली पाहिजे, हे सनातनी व्यवस्थेचं षडयंत्र आहे. त्याच्या विरोधात आम्ही लढतोय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजे ताटे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते असलेले पवार सर आलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय आहे सध्या महाराष्ट्राची काँग्रेसची परिस्थिती, रणनीती काय आहे. जनतेच्या प्रश्नावर आम्ही मैदानात आहोत. लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे भाजपा सरकारने, मोदी सरकारने. वोट चोरी करून हे सरकारमध्ये येत आहेत. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे, दलितांवरचे अत्याचार वाढलेत, सामाजिक वितुष्ट सरकारमधली मंडळी राहून देत आहेत. मराठा ओबीसी वाद लावला, धनगर आदिवासी वाद लावला, SCमध्ये बौद्ध आणि मातंग वाद लावला, हिंदू मुस्लिम वाद लावत आहेत. तर सरकारच्या सामाजिक विस्कटावायचं जे धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस म्हणून मैदानात आहोत. आम्ही संविधानाला आणलेली लोकं आहोत, आम्ही लोकशाही आणलेली लोकं आहोत, आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढलेली लोकं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मानणारी आम्ही मंडळी आहोत. आम्ही या देशामध्ये हेडगेवार, गोरवळकर गुरुजी, सावरकरांचा वारसा आम्ही नाही चालवणार. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणार. गांधीजींच्या विचारांवर निष्ठा असलेली आम्ही माणसं. महाराष्ट्रामध्ये सहकार, शिक्षण, आरोग्य यामध्ये दैदिप्यमान काम केल्याचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. काँग्रेस पक्षानं केलं. साखर कारखान्यामधून समृद्धी आणली, शिक्षण संस्थांमधून ज्ञानाची गंगा बहुजन विद्यार्थ्यांपर्यंत आणली. आरक्षणाचं धोरण असेल, सामाजिक न्यायाचं धोरण असेल, अल्पसंख्याकांच्या हिताचा विचार असेल, हे सगळं काँग्रेसनं या देशाला दिलेली देणगी आहे. आम्ही आज जरी संख्येत कमी असू, निवडणुकीच्या राजकारणामध्ये आज भारतीय जनता पक्षाची गुंडगिरी, पैशाचा अपव्यय, सरकारी यंत्रणांचा गैरवापर हे जर सगळं करत असतील तरी आम्ही अहिंसेच्या मार्गानं पण ठामपणे भाजपाच्या विरोधात लढत राहू. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री म्हणाले होते की आर्थिक टंचाई आहे परंतु दिवाळखोर नाही. आर्थिक संकट खूप मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचे अजूनही अनुदान मिळालेले नाही. मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक पैसे देण्यासाठी फी नाही. एकीकडे अर्थमंत्री म्हणत आहेत की PhD करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही, PhDंना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत. याच्याकडे कसं बघतात? महाराष्ट्र हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आलेला आहे. मेगा इंजिनिअरिंगसारखी एक कंपनी आहे, 10,000 कोटीनं वाढवून तुम्ही त्यांना कामं देत आहे. समृद्धी महामार्गामध्ये 5,500 कोटीचा समृद्धी महामार्गामध्ये 3-3.5 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे कॅगचे ताशेरे आहेत. आज हिशोब देता येत नाही. शक्तिपीठ महामार्ग आम्ही मागितलाच नाही, पण खाजगी कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून, कर्ज मिळावं म्हणून तुम्ही शक्तिपीठ महामार्गावर पैसे खर्च करताय. महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही कुंभमेळ्याला 25,000 कोटीला मान्यता देत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण माझा शेतकरी हा हिंदूच आहे ना. माझा शेतकरी आत्महत्या करणारा विदर्भामधला, मराठवाड्यामधला सोयाबीन उत्पादक शेतकरी, धान उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी हा पण हिंदू आहे. तर हिंदू शेतकरी टिकला पाहिजे. आपोआप देवाचे आशीर्वाद लागतील ना. तुम्ही कुंभमेळ्यातल्या साधू संतांसाठी तुम्ही 25,000 कोटी देत आहे, माझी कर्जमाफी करत नाही. कर्जमाफी करा. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला तुमच्याकडे पैसे नसावे. तुम्ही विमानानं फिरताय सगळे मंत्री. तुम्ही एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी 20-20 कोटी खर्च करताय. तुम्ही ताडोबामध्ये सगळे मंत्री जंगल सफारी करतायत. एका मंत्र्याच्या घरावर डागडुजीवर 5-5 कोटी रुपये नागपूरमध्ये खर्च केले. मुंबईमध्ये सरकारच्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च करताय. आमच्या पोरांना तुम्ही शिष्यवृत्ती देत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना तुम्ही देत नाही. मग तुमच्या पोराबाळांना आमदारकी खासदारकी मिळण्यासाठी आणि तुम्हाला भ्रष्टाचार करता येण्यासाठी सरकार आहे का? सरकारची तिजोरी ही महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी जो GST भरला, महाराष्ट्रामधला व्यापारी, कामगार, महाराष्ट्रामधला मध्यमवर्ग जो कष्टाच्या पैशातून टॅक्स भरतो, त्याच्यातून महाराष्ट्राची तिजोरी भरली जाते. अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेंच्या, देवेंद्र फडणवीसांच्या घरची नाही तिजोरी. आमच्या मुलांसाठी आम्ही दिलेल्या पैशातून आम्ही आमचा हक्क मागतोय. साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स मिळालं परंतु त्या विरोधात कोणीही आवाज उठवला नाही आणि काँग्रेसनी कुठंतरी प्रश्न मांडलाय पण त्यावरही आवाज उठवला नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वप्रथम आमचे हर्षवर्धनजी सपकाळ यांनी तिथं ज्यावेळेस धाड पडली होती आणि पोलीस ते सगळं रफादफा करत होते, काय घडलंच नाही असं दाखवत होते, त्यावेळेस आमच्या प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सर्वप्रथम तो मुद्दा लावून धरला. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे असतील,
बंटी पाटील साहेब असतील काँग्रेसचे, आमचे सगळी मंडळी आम्ही बोलतो आहे. महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा बेसुमार वापर या सरकारच्या परवानगीनं होतो आहे. माझ्या तुळजापूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचा भाजपाचा उमेदवार हा ड्रग्जमधला आरोपी जो जामिनावर सुटला त्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं, तो आज आमच्या लोकांवर हल्ले करत फिरतो आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्र्याचे भाऊ असो, त्यांचं शेत असो, पोलीसमधले अधिकारी असो, प्रशासनातले अधिकारी असो, भाजपामधले पदाधिकारी नेते असो, हेच सगळे ड्रग्जमध्ये कसे सापडत आहेत. आणि हे सगळं ड्रग्ज कुठं सापडतं आहे? गुजरातच्या बंदरावर. कोणत्या उद्योगपतीचं बंदर आहे? गुजरातमध्ये कुणाचं सरकार आहे? त्यामुळं महाराष्ट्रातली पिढी ही एक तर जाती धर्माच्या नशेत गुंग ठेवायची, नाही तर ड्रग्सच्या नशेत गुंग ठेवायची. आमच्या बहुजनाच्या पोरांच्या डोक्यामध्ये सतत नशा असली पाहिजे, हे सनातनी व्यवस्थेचं षडयंत्र आहे. त्याच्याविरोधात आम्ही लढतो आहे. आता सध्या झेडपी पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. उद्या निकाल लागणार आहे. उद्याचं एक चित्र काय आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमधनं दुसऱ्या पक्षात जाण्याचंही प्रमाण का वाढलेलं आहे? हे बघा, ज्यांना संघर्ष करायचा आहे, ज्यांना लोकशाही टिकवायची, ज्यांना जनतेच्या प्रश्नावर भांडायचं आहे, ते काँग्रेसमध्ये टिकतील. ज्यांना फक्त सत्ताच उपभोगायची, ज्यांना फक्त सत्ता असल्याचं यायचं आहे, ते आमच्या कामाचीच नाही आहेत. आज त्यांनी लवकर जावं. विरोधी पक्षनेता स्ट्रॉंग असावा असं वाटत नाही का? विरोधी पक्ष नेताच देत नाहीत ना. सभागृहामध्ये ज्यावेळेस 7, 8, 5 आमदार होते जनता दलाचे, शेतकरी कामगार पक्षाचे, जनसंघाचे, त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षनेता नेमला होता ना. आज भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी का घाबरतं एवढं? फडणवीसांना एवढे जर तुमचे आमदार आहेत, एवढी सत्ता आहे, तर त्यांना भीती कशाची? नेमा विरोधी पक्षनेता. पण विधान परिषद असो की विधानसभा असो, विरोधी पक्षच नेमत नाहीत. याच्यापेक्षा मोठा लोकशाहीचा खून काय असणार आहे? मनपा निवडणुकीमध्ये आता सध्या काँग्रेस वेगळं लढते, महाआघाडी. हे बघा, ही जी निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, मग नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका, या कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात. कार्यकर्त्यानं 5-7 वर्ष काम केलेलं असतं, स्वतःच्या पक्षाचा झेंडा टिकवलेला असतो, त्यांना आमचं बॅनर तिथं अस्तित्व ठेवलेलं असतं, तर त्याच्या अस्तित्वाची लढाई असते. त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्ष आघाडीमध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेसही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही वेगळं लढलेलो आहोत. युती ज्यावेळेस भाजपाची शिवसेनेची होती, अनेक निवडणुका वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या निवडणुका असतात, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. त्यामुळं आम्ही तिथं जर आमची ताकद असेल तर आम्ही तिथं स्वतंत्र लढण्याला प्राधान्य देतो. पण भारतीय जनता पक्षाला थांबवायचं असेल, ह्यांची हुकुमशाही, यांचं संविधान विरोधी राजकारण, यांचं भ्रष्ट प्रशासन जर थांबवायचं असेल तर अनेक ठिकाणी आम्ही वंचितसोबतही गेलो आहेत, अनेक ठिकाणी शिवसेनेसोबतही आहोत, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीसोबतही आहोत. सध्या जनतेला काय कारणातला वैचारिक जो काही शुद्धीकरण आहे त्यासाठी काय सांगा? जनता उघड्या डोळ्यांनी सगळं बघते. जनता मतदानाची वाट बघत असते. इथल्या जनतेला मतदानाची सवय लागलेली आहे, लोकशाहीची सवय आहे, स्वातंत्र्याची सवय आहे. त्याच्यावर जर कोण घाला आणत असेल तर भल्या भल्यांचा पराभव केलेली इथली जनता आहे. जनतेपेक्षा, मतदारापेक्षा या राज्यात कुणी मोठं नाही, कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. त्यामुळे देवेंद्रजी असतील, अजितदादा, एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल की आमचीच सत्ता आता यावश चंद्र सूर्य आमचीच सत्ता राहील, तर महाराष्ट्रातली जनता त्यांचा भ्रमाचा भोपळा फोडल्याशिवाय राहणार नाही.